मूर्तिजापूर मतदारसंघाचे भाजपा आमदार हरीशभाऊ पिंपळे पोहोचले बारामतीला। राष्ट्रवादी काँग्रेसचे तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा बुधवारी सकाळी विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय। या मृत्यूची वार्ता मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार हरीशभाऊ पिंपळे यांना मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता दादांच्या बारामतीचा रस्ता पकडून गुरुवारी त्यांना बारामती इथं जाऊन विनम्र श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले। तसेच पवार कुटुंबियांचं सांत्वन केलं। पक्ष कोणताही असो, परंतु राजकीय क्षेत्रातील प्रत्येक राजकारण्यांना आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, मित्रत्व हे एकमेकांसाठी कायम असतं। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघात झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला। याची माहिती भाजपाचे कर्तव्यशील आमदार हरीशभाऊ पिंपळे यांना लागताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या कार्यकर्त्यांसह बारामतीचा रस्ता पकडला। आमदार पिंपळे हे ज्या स्थितीमध्ये होते त्या स्थितीमध्ये ते या ठिकाणाहून बुधवारी सर्वांना घेऊन रवाना झाले होते। गुरुवारी बारामती इथं जाऊन आमदार पिंपळे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि स्वर्गीय अजितदादा यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार तसेच त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केले। यावेळी आमदार हरीशभाऊ पिंपळे यांच्यासोबत अकोला जिल्ह्यातील अनेक भाजप कार्यकर्ते सोबत होते। एक चांगला, सच्चा, दिलदार आणि हजर जबाबी एक चांगला नेता आणि चांगलं नेतृत्व गेलं आहे। याचं दुःख संपूर्ण महाराष्ट्राला असून आपणास आणि आपल्या कुटुंबाला सुद्धा अजितदादा गेल्यानं त्यांचं फार मोठं दुःख होत आहे, अशा भावना सुद्धा आमदार पिंपळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे। संपूर्ण पवार कुटुंबाला दुःख पेलण्याची ईश्वर शक्ती देवो अशी प्रार्थना सुद्धा आमदार पिंपळे यांनी बारामती इथं जाऊन केली आहे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।